गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इन अनदर व्हिडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय कनेरी मठ, ते कोल्हापूरच्या जवळ आहे आणि इतकं सुंदर व्ह्यू आहे। लाईक हा एक असा मठ आहे जिथे आपल्याला भरपूर सारे ठिकाणे बघायला भेटतात, जसं की गार्डन आहे, म्युझियम आहे आणि बरंचसं काही आहे। तर टाईम न दवडता आपण लगेचच सुरू करूया अँड लेट्स एक्सप्लोर दिस अँड स्टे ट्यून टिल द एंड। डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट कमेंट। लेट्स गो। कनेरी मठची नर्सरी आहे छोटीशी। इथं आधी एक विहीर होती, त्यामध्ये त्यांनी हे पूर्ण प्लांटेशन केलं आहे आणि हे पूर्ण एक नर्सरी आहे। लाईक यू कॅन सी अप की हे सगळं कवर्ड आहे विथ अ ग्रीन पेपर और समथिंग लाईक दॅट। लाईक जास्त ग्रीन कलरचं मोस्टली फार्मर्स वापरतात आणि हे खूप सुंदर। आता आपण जाते क्रोकोडाईलच्या तोंडात। लेट्स गो अँड एक्सप्लोर। वटवृक्ष, चल याच्यावरती जाऊन। तर मला So guys, before going to crocodile's mouth, let's go on the Irving pool. कोणतं पूल आहे? पूल आहे कोणतं तर पूल आहे? आयर्विन पूल म्हणजे काय ते काही आहे, चांगली आहे पूल आहे। लेट्स गो ऑन द फेमस गोकाक झुलता। हे पूल हसतं पूर्ण। मला वाटत होतं की असं चढणं किंवा जाणं खूप इझी आहे तुळजापूरला, पण नाही आहे। मला तर काहीच पडला असतात ना। चल आपले फोटो काढू थोडेसे। चलो रेस लगाते हैं।
ॲज हेवन. तुम्ही ज्या काही मूर्त्या बघितल्या लाईक फ्रॉम देअर टू हिअर, तर ह्या सगळ्या आहेत आयुर्वेदिक प्रोसेसेस, लाईक आयुर्वेदिक प्रोसिजर्स. प्रत्येक आयुर्वेदिक काही ना काहीतरी सांगत असतं. तसंच जसं की इथं तुम्हीच बघू शकता कर्णपुरण, जे कानाचा जो काही इश्यू आहे त्याला कसं ठीक करत होते आधीच्या काळात. किंवा इकडे आता आपण ज्याला फॅसिनेटिंग म्हणून स्टीम बाथ म्हणतो त्या आधीच्या काळापासून होतं. परत इकडे मसाज, असे भरपूर सारे आहेत. तर हे सगळे आयुर्वेदिक प्रोसेसेस किंवा आयुर्वेदिक मेथड्स आहेत जे आधीच्या काळात वापरत होते आणि त्याचं हे त्यांनी चित्रीकरण केलं. सो जस्ट एन्जॉय द व्ह्यू आणि आपण अजून पुढचं बघूयात. सो स्टे ट्यून टिल एंड. डू लाईक अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू. हे एक आयुर्वेदिक मेथड. जेव्हा आधीच्या काळात हार्ट रिलेटेड काही इश्यू असेल, ज्यांना असं लाईक क्युअर करायचं असेल, तर त्यावेळी हे करत होते, ज्याला हृदयबस्ती म्हणतात. त्यामध्ये त्यांनी ते एक सेक्शन बनवून त्यामध्ये मसाज वगैरे असे भरपूर सारे टेक्निक्स वापरून ते नीट करत होते. तर ही वन ऑफ द मेथड्स आहे आयुर्वेदिकमध्ये. सो एवढंच आहे. आता आपण खाली जाऊन दुसरीकडे जाऊ. तर आतापर्यंत तुम्ही जे काही बघितलं ते होतं गार्डन, डिवाइन गार्डन. आता आपण बघूयात नेक्स्ट सेक्शन, जे मलाही माहीत नाही की कोणता येईल बिकॉज इकडून रोड जातो. सो लेट्स गो आणि बघूयात की कोणता सेक्शन. बट आता आपलं झालं आहे डिवाइन गार्डन फिरून आणि आता आपण जात आहे म्युझियमकडे. सो दिस इज द वे आणि बघूयात. आपलं ऋषीमुनीचं जे काय स्टॅच्यू वगैरे होतं ते बघून झालं आणि कृषीचं पण झालं आहे. आणि आता हे आहे लमानीचं घर, ज्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की त्यांची फॅमिली कशी वर्क करत होती. लाईक तुम्ही बघू शकता की इथं बाई आहे, ती लाकडं वगैरे घेऊन घरकामासाठी येत आहे. इथं त्यांचे खूप सारे प्राणी आहेत, लाईक बकरी आहे 3-4, तिचा मुलगा आहे, त्यांचं घर आहे. आणि इकडं माणसं आहेत जे रात्री किंवा त्यांना काहीतरी थंडी वाजत असेल म्हणून आग पेटवत आहेत. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता पैलवान लोक कशी व्यायाम करतात. आता आपलं हे सगळं बघून झालं, तर आता आपण जाऊया. इथे एक शिव मंदिर आहे, तर आपण ते बघूयात. अँड देन लेट्स सी की अजून पुढे काय काय आहे किंवा संपवून लेट्स. मला जर कुठला वाटला असेल तर तो हा आहे, कारण हा किती रिअल वाटतोय. लाईक खरं असं वाटतं की एक गाव आहे. आणि मला स्पेशली लाईक फॉर मी मला युनिटी खूप भारी वाटते, लाईक एकता. आमच्या घरी पण जेव्हा सगळे एकत्र असतात खूप भारी वाटतं. तर हे असं वाटतं की लाईक एक गाव एक आहे आणि खूप सही दिसतोय लाईक. तर आता आपण जात आहे स्वावलंब खेड्यात. सो लेट्स गो. यार गाईज इथं इतकं रिअल, म्हणजे खरंच खूप रिअल वाटतंय. मला असं वाटतं की खरंच एका गावात आले. हे आहे विठ्ठलाचं मंदिर, विठ्ठल टेम्पल.